गुप्तधन काढून देतो म्हणून फसवणूक केलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा जामीन मंजूर। यात थोडक्यात हकीकत अशी की राजू विनायक आडम यांनी तारीख 5/10/2025 रोजी MIDC पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 837/2025 प्रमाणे दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 5/9/2023 ते मार्च 2024 दरम्यान आरोपी नामे मोहम्मद कादर शेख व त्याचे साथीदार इम्रान, तमीम कुरेशी, अयूब रचबरे, सचिन गायकवाड, दाऊद पठाण, लक्ष्मण वाघमारे यांनी फिर्यादीची फसवणूक करण्याचा कट करून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचे आमिष दाखवून काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केला व त्याकरता त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम रुपये 1,26,34,600 रुपये घेतले व फिर्यादीस काही एक चीज वस्तू न देता फसवणूक केलेली वगैरे मजकुराची फिर्यादीवरून भारतीय दंड संहिताचे कलम 406, 420, 417 व महाराष्ट्रीय नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 कलम 3(2) प्रमाणे दाखल केला होता। तसेच वरील सर्व आरोपींविरुद्ध जेलोड पोलीस ठाणे येथे सुद्धा गुन्हा रजिस्टर नंबर 515/2025 अन्वये वरील कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर आरोपींना दिनांक 17/10/2025 रोजी अटक करण्यात आली व मेहरबान कोर्टासमोर हजर करण्यात आले होते। तेव्हापासून सदरचे आरोपी हे न्यायालयीन कोठडीत होते। त्यानंतर आरोपी सचिन गायकवाड याच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांनी जामीन अर्ज ठेवण्यात आला होता। त्यामध्ये मेहरबान कोर्टासमोर जामीन हा नियम आहे व तुरुंग हा अपवाद आहे व केवळ आरोप गंभीर आहेत म्हणून जामीन नकारणे योग्य नाही। तसेच आरोपी दोषी ठरेपर्यंत तो निर्दोष मानला जातो। तपास पूर्ण झाल्यानंतर कोठडी आवश्यक राहत नाही। अशा प्रकारचे नामदार सुप्रीम कोर्ट दिल्ली यांचे निवाडे आरोपींना जामीन मिळण्याकरता मेहरबान कोर्टासमोर आरोपीच्या वतीने सादर करून आरोपींना जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद ॲडव्होकेट DN भडंगे यांच्यामार्फत करण्यात आला होता। त्यामध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 श्रीमती VA कुलकर्णी मॅडम यांनी रक्कम रुपये 20,000 इतक्या रकमेच्या जामिनावर आरोपींचा जामीन मंजूर केला। यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व ॲडव्होकेट NN भडंगे, ॲडव्होकेट योगेश पवार, ॲडव्होकेट दीपाली गायकवाड, ॲडव्होकेट जेबा सय्यद व वसीम शेख यांनी काम पाहिले।